आता आपल्याला कोणता घटक शिकायचा आहे? मापन. कोणत्या? माझ्या हातात काय आहे? आता ह्या स्केलने मी काय मोजू शकते? आता मला समजा फळाचं मोजायचं आहे, तर ह्या स्केलने आणखी ह्याच्यापेक्षा मोठ्या स्केलने मी मोजू शकते. त्याचबरोबर ते माहिती आहे का मुलांना तुम्हाला काय आहे? हे पहा, लक्ष्मण ह्याच्यामध्ये ही पट्टी टाक, कोणत्याही एका तराजूला. हा, आता पहा काय झालं, छोटी वस्तू दिली. हा ठीक आहे, हे पहा काय झालंय, याच्यामध्ये वजन आपल्याला हलकं आणि जड हे कळू शकतं, बरोबर आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये ओके चल ठेवू. हे पहा मुलांनी अशा प्रकारे पण तुम्ही सर्वांनी छान बनवलेलं आहेच आहे. त्याचबरोबर आता सर्दी खोकला जर लागला तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला काय देतात? औषध. मग ते औषध आपण ह्याच्याने पितो का? नाही. कशाने पितो मग? टोपणाने. जा त्याच्यावर पहा, असं तुम्हाला जर औषध दिलं डॉक्टरांनी, त्याच्यावर काय असतं? सांग गौरव. ml. हे पहा ह्याच्यावर खुणा असतात, तिथे मी लिहून ठेवले पहा. तर पहा हे औषध समजा 100 ml ची जर बॉटल असेल तर डॉक्टरांनी तुम्हाला रोज 2 वेळेस 5 ml 10 ml अशी मोजून घ्यायला सांगितलेली असते. तर एकदाच आपण पिऊ शकतो काही? नाही. तर जेवढं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणाने ते घेतलं पाहिजे. त्याचबरोबर हे पहा, हे असे माप पण मुलांनी छान बनवलेले आहेत. हा, हे कशासाठी वापरतात सांगू तुम्ही? दूध आणि तेल. बरं, आपल्या घरी जर दूधवाला आला तर तो या मापाने आपल्याला काय करतो? आणि आणखी दूध कशा प्रकारे आणतो आपण? पॉकेट मध्ये आणतो. व्हेरी गुड. हा, याला पण आणलेलं आहे. आता आपण इथं पॉकेट आणले रिकामं, भरून आणलेलं नाही. तर हे जे दुधाचे पॉकेट आहेत ह्याच्यामध्ये किती असतं दूध? अर्धा लिटर. समजा तुम्हाला 1 लिटर आणायचं तर किती बॅग आणताल? 2 लिटर आणायचे तर 4. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण वेगवेगळे साहित्य वापरून आता हे असं माप कोणाकडे दिसतं? दूधवाले माप. मग हे कशासाठी वापरतात?